दैनिक ॲग्रोवन आणि ॲग्रोवन बातमीपत्र पाहून शेतीला पूरक व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाल्याचं सतीश खांडवीकर सांगतात। केवळ 8 महिन्यांपूर्वी सुरू केलेला त्यांचा हा दुग्ध व्यवसाय आता चांगलाच बहरायला लागलाय। देशी आणि संकरित गायींबरोबर म्हशींचं संगोपन त्यांनी केलंय। मित्राकडून भांडवल गोळा करून उभा केलेला व्यवसाय आता चांगला नफ्यात आल्याचं खांडवीकर सांगतात। त्यांच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण परभणी जिल्ह्यातल्या सेलू गावी जातोय। परभणी जिल्ह्यातल्या सेलू गावचे सतीश खांडवीकर गेल्या अनेक वर्षांपासून सोन्या चांदीचा व्यवसाय करत होते। या काळात त्यांचं घरच्या शेतीकडे दुर्लक्ष व्हायचं, पण या व्यवसायात त्यांना फारसं यश मिळालं नाही। या काळात त्यांनी दैनिक ॲग्रोवन आणि ॲग्रोवन बातमीपत्रातून प्रेरणा घेऊन दुग्ध व्यवसाय करायला सुरुवात केली। 8 महिन्यापूर्वी मी व्यवसाय चालू केला होता, दुग्ध व्यवसाय। त्यावेळेस माझ्याकडे फक्त 5 ते 6 म्हशी होत्या। नंतर वाढत काही म्हशी वाढवल्या। त्याच्यानंतर एक जर्सी गाई, संकरित गाई ह्या पण वाढवल्या आणि त्याच्यातून मग पहिले दूध मला सुरुवातीला म्हणजे फार कमी निघत होतं, पण तरी पण मी व्यवसायाला हार नाही मानली। पण आज माझ्याकडे जवळपास 150 ते 160 लिटर दूध जाते आज। वडील लोकांची शेती होती, कोरडवाहू होती, त्यावेळेस पाण्याची पण व्यवस्था नव्हती। नंतर कल्पना सुचली की आपल्याला पाण्याची सोय केली, आपण जोडधंदा, शेतीला जोडधंदा म्हणजे आवश्यकच आहे। माझी तर इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे 1-2 गाई किंवा म्हशी तरी देशी असा होतं। खांडवीकरांच्या शेतात पाण्याची सोय नव्हती। बोरवेल्स फेल गेल्याने त्यांनी विहीर खोदली। या विहिरीला चांगलं पाणी लागल्याने त्यांच्या हिरव्या चाऱ्याची सोय झाली। सुरुवातीला आपण बोर घेतल्या होत्या, पण बोर पूर्ण फेल गेलेत आपल्या। तर मला दुग्ध व्यवसाय उतरायचं होतं, पण ते पाण्याच्यामुळं मागे पडत राहिलो होतो मी। त्याच्यानंतर मी विहीर घेतली 60 फूट। त्याच्यानंतर मग थोडंसं तरी पाणी कमीच फूट लागलं। नंतर 100 फूट विहीर घेतली। 100 फूट घेतल्यानंतर माझं पाणी इतकं फुल लागलं, त्याच्यानंतर 2 मोटराही चालवल्यात। नंतर मला असं लक्षात आलं की आपण हिरवा चारा आणि जनावरांची व्यवस्था पूर्णपणे करू शकतो। आणि हे माझं स्वप्न होतं, दुग्ध व्यवसायामध्ये एकदा तरी उतरायचं। केवळ फक्त साम टीव्ही आणि ॲग्रोवन पेपर ह्या 2 माझे सहकारी आहेत, बाकी कोणी काही सुचवलं नाहीये। फक्त हे 2 व्यक्तीचे मी कधीच आभार विसरू शकणार। सुरुवातीला खांडवीकरांकडे एकच देशी गाय होती। तिच्यापासून त्यांना म्हणावं तसं दूध उत्पादन मिळत नव्हतं। मग त्यांनी 13 संकरित गायी आणि 11 म्हशी विकत घेतल्या। यासाठी त्यांनी आपल्या मित्रांकडून 13 ते 15 लाखांची आर्थिक मदत मिळवली आणि गायी म्हशी विकत घेतल्या। 150 ते 160 लिटर दूध जाते माझं, पात्रीच्या डेअरीला जाते। पैसे नगदी? हो, पैसे 10 दिवसाला त्यांचे येते। रोजचं जे रात्रीचं दूध निघते ते आम्ही पूर्ण शीतगृहामध्ये पॅक करतो। सकाळी डेअरीला पूर्ण त्यांची गाडी येऊन आपलं दूध घेऊन जाते। त्याच्यानंतर 8 दिवसाला त्यांचे आपल्या नावावर चेक पेमेंट जमा होते। त्याच्यानंतर पेंड वगैरे हे ते आपण पूर्ण व्यवस्थापन करतो। पूर्ण म्हणजे एक आपल्याला सगळं प्रॉफिट आपल्याला 50% उरतंय बघा सगळं जाऊन। खांडवीकरांकडे घरची 7 एकर शेती आहे। या शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी जाफराबादी, मुरा आणि गावरा आणि 11 म्हशी घेतल्या। त्याचबरोबर 13 संकरित गायी घेतल्या। आज त्यांच्याकडे 20 दुभती जनावर असून त्यापासून त्यांना दररोज किमान 150 लिटर दुधाचं उत्पादन मिळतंय। यासाठी त्यांनी 13 ते 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे। या दूध उत्पादनाच्या भरवशावर त्यांनी गुंतवणुकीसाठी मित्रांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड सुरू केली आहे। आतापर्यंत त्यांनी किमान 5 लाख रुपये परत केले आहेत। जे भांडवल उभं केलेले, काही मित्राकडून, काही पाहुण्याकडून, काही असं जवळजवळच्या नातेवाईकाकडून सगळ्याकडून थोडाफार पैसा घेऊन मी आज भांडवल उभं केले 8 महिन्यापूर्वी। छोटा व्यवसाय होता कारागिराचा, पण त्याच्यामध्ये काही गुजरण होणे झाली। त्याच्यामुळे हा जे व्यवसाय चालू केला याच्यामध्ये मी फार सक्सेस राहिलो, मला यश मिळालं। फक्त ॲग्रोवन पेपर आणि साम टीव्ही यांच्याच अभ्यासावर मी पूर्णपणे याचा अभ्यास करूनच हे घेतलेले। लोकांचे पैसे आता कमी होत आलेले, फिटत आलेले, तिथं काही भोजन नाही राहिलेला आहे। जरी आता तरुण पिढी हे जर नोकरीच्या न मागे लागतात, यांनी जर समजा जी शेती आणि दुग्ध व्यवसायाकडे जर वळले तर मला असं वाटतं की ते पण सक्सेस राहतील। जवळपास 24 दुभती जनावरं आणि लहान वासरांच्या पडणाऱ्या शेणाचं ते कंपोस्ट खत तयार करतात। याचा शेतीला चांगला फायदा होत असल्याचं त्यांना दिसून आलंय। हे आपलं कंपोस्ट खतासाठी केलेलं आहे। याच्यामध्ये आपलं शेणखत वगैरे एकदा तर मी टाकलेले, 8 महिन्यापूर्वी म्हणजे 40 वगैरे ट्रॅक्टर निघाले होते, ते पूर्ण शेतीमध्ये उपयोग घेतलेला आहे। आता पण इथं एक तयारी सुरू आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक मलमूत्र म्हणजे गायचे जे गोमूत्र निघते त्याचे वेगळेच टँक करण्याचा प्रयत्न करणार आहे मी। आज खांडवीकरांना 150 लिटर दुधाचं उत्पादन मिळतंय। याची विक्री ते स्थानिक डेअरीला करतात। 2 वेळचं दूध एकत्र करून त्याची विक्री होते। दूध विक्रीतून महिन्याकाठी लाख रुपयांची मिळकत होते। त्यातून चारा आणि व्यवस्थापनासाठीचे 50,000 रुपये वगळता त्यांना महिन्याकाठी 50,000चा नफा मिळतोय। त्यांच्याकडील संकरित गायींप्रमाणे देशी गाय सुद्धा 8 ते 10 लिटर दूध देते।
यासाठी त्यांचं खाद्य नियोजन, आरोग्य व्यवस्थापन यासारख्या गोष्टी फायद्याच्या ठरतायत. शिकायचं आणि त्यावेळेस आपल्याकडे 5 ते 6 लिटर दूध देत होती. पण त्याच्यानंतर आपण एक असा विचार केला की इथं जर संगोपन जर चांगल्या प्रकारे केलं जर शिकायसारखं की जर आपल्याला इथेपासून दुधाचं उत्पन्न जास्त निघाल तर आज ती गाय 5 लिटरची मी 12 लिटरवर नेलेली. आता जवळपास माझ्याकडे संकरित पण गाई 13 ते 14 आहे. आज पण 3 आलेल्या आहेत आणि संकरित गाई प्रमाणात देशी पण गाई दूध देण्याचा यश मला मिळालेलं आहे. आता याच्यानंतर माझी एक इच्छा अशी की मला पूर्णपणे देशी गाय करण्याची माझी इच्छा आहे. आज 20 ते 25 जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी खांडवीकरांनी मेथी गवत, हत्ती गवत यांसारख्या वेगवेगळ्या चारा पिकांचा पेरा केलाय, जेणेकरून हिरवा आणि सुका दोन्ही प्रकारचा चारा योग्य प्रमाणात देता येईल. हा दर म्हणजे 3 वर्ष चालतो. एकदा कापला की 4थ्या दिवशी परत येतो. याला म्हणजे सुपर फॉस्फेट आणि पाणी याच्यापासून जनावरांचे कसं एक तर दूध वाढीसाठी चांगला आहे आणि एक आजार वगैरे काही होऊ शकत नाही. एक तर हे कापल्याच्या नंतर 4थ्या दिवशी तयार होते आणि 3 वर्ष चालल्यामुळे एक जास्त खर्चिक बाब नाहीये आणि दूध वाढीसाठी पण चांगलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी हा फायद्याचं ठरू शकतोय माझ्या हिशोबाने. 3 प्रकार, एक मेथी घास, एक ऊस गोड गवत म्हणून ते आणि एक गाजरा गवत. त्याच्यापासून एक जनावराला म्हणजे दूध पण चांगलं व्यवस्थित निघतंय. त्याच्यानंतर म्हणजे पचनशक्ती बी चांगली जनावरांची होती. जसं माणसासाठी कसं हिरवा पालेभाज्याची आवश्यकता आहे तसं जनावरांसाठी पण हिरव्या चाऱ्याची आवश्यकता आहे. आम्ही सकाळी पहिले मेथी घास, सरकी पेंड, सुग्रास म्हणून काही चुन्नी, दुपारी हिरवा घास, त्याच्यानंतर संध्याकाळी आपले वाळली वैरण, कडबा वगैरे त्याची कुट्टी करून टाकतो. हे वाळलेला चारा आहे. हे आपल्या शेतीमध्ये 6 एकरमध्ये आपण ज्वारी लावली होती. त्याच्यामध्ये आपण शेणखत पहिले टाकला होता. शेणखत टाकल्यामुळे कधीच मला असं उत्पन्न नाही झालं, पण यावर्षी मला कंप्लीट 60 ते 65 क्विंटल मला ज्वारी झाली आणि मार्केटला पण योग्य भाव भेटला. आणि यावर्षी तर माझ्या चाऱ्याचे तर वाळले पिल्ले प्रश्न मिटलेला आहे. सतीश खांडवीकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरातल्या महिला जनावरांच्या नियोजनाकडे लक्ष देतात. गावरान गाईचं दूध आम्ही लेकरा बाळांना घरी वापरतो. 7-8 महिन्यापासून हा उद्योग चालू केलाय. ते गावाला गेलं आम्ही पण लक्ष देतो. घरी कोणी नसले तर आम्ही लक्ष देतो. चारा पाणी व्यवस्थित पाहतो तिथे आणि याचा आणखी व्यवस्था वाढत असे आम्ही प्रयत्न करतो. तर आज खांडवीकरांचा दुग्ध व्यवसाय चांगली गती पकडू लागलाय. वेळोवेळी दैनिक ॲग्रोवन आणि ॲग्रोवन बातमीपत्रातून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपला व्यवसाय बहरत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुधाच्या मध्ये एक वाढ होती आणि हिरव्या चाऱ्यामुळे सर्वात जास्त वाढ होती. आणि आमच्याकडे कसं आहे की पाणी वगैरे भरपूर असल्यामुळे आम्हाला काही उन्हाळ्याचा काही प्रॉब्लेम नाही. अजून पण आम्ही असे एक साम टीव्ही, ॲग्रोवन पेपर हे वाचू अजून पण काहीतरी नवीन चालना मिळते का, नवीन काहीतरी बीज जनावरांसाठी उत्पादन होतं का, हिरवा चारा, ते एक प्रयत्नशील आहेत. शेती हा तोट्याचा किंवा आदबट्ट्याचा व्यवसाय आहे असं म्हणणाऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय करा, तुमची शेती नक्की नफ्यात येईल असं खांडवीकर सांगतायत. तरुणाईने योग्य माहिती घेऊन शेतीत पाऊल टाकलं आणि शेती तसंच शेतीपूरक व्यवसाय व्यावसायिक पद्धतीने केल्यास मोठा रोजगार मिळेल आणि आर्थिक उन्नती होईल असं सतीश खांडवीकरांनी दाखवून दिलंय. नागेश राहेरकर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, परभणी.